पहिल्याच मेळाव्याची अफाट गर्दी पाहून विरोधकही थक्क झाले. ठाकरी भाषा काय आणि कशी असते हेही सर्वांना माहीत झालं. शब्दांना तलवारीची धार होती. आई जगदंबेचीही त्यांना साथ होती. शिवरायांच्या कार्याचीही त्यांना चाड होती. असंच सारं चालू होतं. दसऱ्याचं सोनं खऱ्या अर्थानं शिवसैनिक शिवतीर्थावर लुटायचे. लाखोंचा जनसागर शिवतीर्थावर जमायचा. साहेबांच्या मोहात पडायचा. अंगावर शहारे आणणारी त्यांची कैक भाषणे गाजली. जमलेल्या माझ्या कडाट व्हायचा. शब्दांच्या तोफा धडधडायच्या. सगळं काही औरच होतं. शिवसैनिकांची ही मावळ्यांसारखी साथ होती. जीवाला जीव देण्याची शिवसैनिकांची साथ होती. शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन मिरवायला तरुणांची फौज मागे उभी होती. बाळासाहेबांनी फक्त आदेश द्यायचा. काम झालंच म्हणून समजा. निवडक साथी घेऊन प्रचार सुरू हा केला. शिवसेनेचा भगवा झेंडा. शिवसेनेचा भगवा झेंडा सीमा पार नेला. दाजी रे जिर दाजी जी जी. अहो दाजी रे जिर दाजी जी जी. मराठीची साधी सरळ व्याख्या त्यांनी तयार केली. ज्याला मराठी माणसांबद्दल आत्मीयता आहे, मराठी माणसांबद्दल तळमळ आहे, तोच मराठी माणूस. बाळासाहेबांच्या ठाकरी भाषेचा मराठी तरुण मनावर एवढा परिणाम झाला की मराठी तरुण स्वाभिमानानं शिवसेनेत दाखल झाला. सेनेचं जमेल ते काम करू लागला. बाळासाहेबांचं सर्व गोष्टींवर बारकाईनं लक्ष असायचं. कुणाची जात पाहिली नाही की कुणाचा धर्म पाहिला नाही. बेरोजगार तरुणांना संधी देऊन त्यांच्या जीवनाचं सोनं केलं. परिसागत व्यक्तिमत्व होतं बाळासाहेबांचं. निवडणूक सैनिक लढला. निवडणूक सैनिक लढला. इतिहास ठाण्यात घडला. इतिहास ठाण्यात घडला. केला विजय साजरा थाटात. मोठ्या दिमाखात जिरहाजी. मोठ्या दिमाखात जिरहाजी जी 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 जी. ठाणे नगरपालिकेची 1967 सालची निवडणूक होती. साहेबांनी शिवसैनिकांना कामाला लावले होते. आपली जबाबदारी मराठे, दीक्षित आणि प्रधान या खंद्या समर्थकांनी लीलया पेलली होती. पहिल्याच निवडणुकीत विजयाची सलामी त्यांनी दिली होती. 17 नगरसेवक त्यावेळी निवडून आले होते. कालांतराने बाळासाहेबांचा उजवा हात म्हणजेच स्वर्गीय आनंदजी दिघे साहेब यांचीही त्यांना साथ मिळाली. आणि बाळासाहेबांचं एक स्वप्न साकार झालं. मातोश्रीचं अस्तित्व डोलाने डोलू लागलं. 1968 ची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील शिवसेनेने लढवली आणि घवघवीत यश मिळवीत 42 नगरसेवक निवडून आले. मातोश्रीचं तेज झळाळू लागलं. साहेबांचा जादुई करिश्मा दैदिप्यमान यश मिळवू लागला. विजयी रथ डौलाने पुढे चालू लागला. विधान भवनावर स्वप्न भगव्याचे पाहू लागला. दाजी रे जिर दाजी जी जी. अहो दाजी रे जिर दाजी जी जी. त्याच काळात कर्नाटक सीमावादाचं आंदोलन चालू झालं. मराठी माणसावर होणारा अन्याय साहेबांना सहन झाला नाही. बेळगाव महाराष्ट्राला मिळावं आणि माझ्या समाज बांधवांवरील होणारा अन्याय थांबावा म्हणून साहेबांनी आंदोलनात उडी घेतली. ती चीड त्यांनी दाखवून दिली. 1969च्या सीमा लढ्यात 63 शिवसैनिक हुतात्मे झाले. बाळासाहेबांना देखील 3 महिने तुरुंगवास भोगावा लागला. वाघ तरी कुणाला भ्याला. वाघ तरी कुणाला भ्याला. हल्ला त्यांनी निकरानं केला. हल्ला त्यांनी निकरानं केला. भगवा डौलानं फडकू लागला. विधान भवनावर जिरहाजी. विधान भवनावर जिरहाजी जी 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 जी. आपल्याला जे सांगायचंय ते थेट सांगता यावं ही माध्यमाची गरज ओळखून 1989 साली आपल्या पक्षाचं सामना हे दैनिक सुरू केलं.
सामनाचे संपादक स्वतः साहेबच होते. शेवटपर्यंत तेच राहिले. राजकीय पक्षाचं दैनिक म्हणून एवढा प्रतिसाद अन्य कुठल्याही दैनिकास मिळाला नाही. सामनातील अनेक लेख खूप गाजले. सामना दैनिकाचा वापर त्यांना निवडणुकांसाठी फार उपयोगी ठरला. बाळासाहेबांना अभिप्रेत भगवी क्रांती महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात आणण्यात सामनाचा सिंहाचा वाटा होता. ज्वलंत हिंदुत्वाच्या विजयरथाला थांबवणं विरोधकांना अशक्य होऊन बसलं. 1992 साली कारसेवकांनी बाबरी मशीद पाडल्यानंतर कारसेवकांना वाऱ्यावर सोडून दिलं. अशा वेळी बाळासाहेबांनीच त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि गर्वाने म्हणाले, जर ते शिवसैनिक असतील तर मला त्याचा अभिमानच आहे. विजयरथाला थांबवणं विरोधकांना अशक्य होऊन बसलं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका बाळासाहेबांच्या ज्वलंत विचाराने शिवसेनेने एक हातीच काबीज केल्या. वामनराव महाडिक, छगन भुजबळ, सुधीर जोशी, मनोहर जोशी, दिवाकर रावते, महादेव देवळे, डॉक्टर शुभा राऊळ यांच्यासारखे सामान्य कार्यकर्ते मुंबईचे महापौर झाले. महाराष्ट्राचा आत्मा असलेले मुंबई शहराचे प्रथम नागरिक होण्याचा मान या सामान्य मंडळींना साहेबांमुळेच मिळाला. आई जगदंबेच्या कृपेनं, आई जगदंबेच्या कृपेनं, साहेबांच्या अथक मेहनतीनं, साहेबांच्या अथक मेहनतीनं शिवशाहीच आल सरकार, शिवशाहीच आल सरकार. मातोश्री वर भरला दरबार जी, मातोश्री वर भरला दरबार जी जी जी.